आज मी जी कथा वाचणार आहे त्या कथेचं नाव आहे विधी लिखित. आणि ही कथा मृणालिनी चितळे यांच्या घर नावाचं बेट या कथासंग्रहातली कथा आहे. अभिवाचक वसुंधरा पर्वते. तर कथेचं शीर्षक आहे विधी लिखित. विदुला रुग्णालयात पोचली तेव्हा दारात बरेच जण उभे होते. तिला पाहताच त्यातली एक प्रौढ स्त्री पुढे होऊन म्हणाली, डॉक्टर, 9च्या आत बाळाचा जन्म होईल ना? म्हणजे काय, अहो 9 नंतर अमावास्या सुरू होते ना, शिवाय मूळ नक्षत्र लागतंय. म्हणजे मी सायलीची सासू, जरा काळजी वाटते हो. तिसरी खेप आहे म्हणून म्हटलं. डोंट वरी, मला तिच्या आईने सगळी कल्पना दिली, असं म्हणून ती आपल्या केबिनकडे वळली. तिथी, नक्षत्र, ज्योतिष यावर काहीही बोलणं किंवा समजावणं तिने कधीच सोडून दिलं होतं. फक्त तिथी जुळवून घेताना कोणतीही वैद्यकीय शास्त्राबाहेरची गोष्ट करायची नाही, एवढाच काय तो तिचा आग्रह असायचा. सिस्टरला ती काही सूचना देत असताना एक बाई तिच्या केबिनमध्ये घुसल्या. डॉक्टर, मी मिसेस सुखात्मे. 8 नंबरमध्ये माझी मुलगी ऍडमिट आहे. ती आता एकदम ठीक आहे. आपली काही हरकत नसेल तर मी तिला घरी घेऊन जाऊ का? हे बघा, मला आत्ता एक तातडीचं ऑपरेशन आहे. ते व्हायला तासभर लागेल. त्यानंतर मी राऊंड घ्यायला येईन, तेव्हा तपासून मग सांगेन तुम्हाला. पण डॉक्टर, सॉरी, मला आत्ता अजिबात वेळ नाही. तुमच्या रुग्णाबाबत काही तातडी नाहीये. मी सिस्टरकडून रिपोर्ट घेतलाय, असं म्हणून ती लगबगीने ऑपरेशन थिएटरकडे वळली. तिची रुग्ण भूलतज्ञांशी छान गप्पा मारत होती. तिच्याकडे आली होती तीच मुळी 7व्या महिन्यात. मुलगा आहे याची खात्री करून घेऊन. कोणतीही गुंतागुंत न होता व्यवस्थित शस्त्रक्रिया झाली. ठरल्याप्रमाणे मुलगा जन्माला आला आणि हे कळताच बाहेर थांबलेल्या तिच्या नातेवाईकात एकच जल्लोष झाला. ऑपरेशन थिएटरमधनं ती बाहेर पडली नाही तोच दुसरी केस आली. बाईला प्रचंड वेदना होत होत्या. विदुलाने तपासलं, कोणत्याही क्षणी ती बाळंत होणं शक्य होतं. इतका वेळ काय घरी करत होती कोण जाणे. जेमतेम अर्ध्या तासात तिची सुटका झाली. तिने समोरच्या घड्याळात पाहिलं, 9:30 म्हणजे अमावास्या सुरू झाली. आपणही या ग्रहताऱ्याच्या जंजाळात गुरफटत चाललो की काय, असं तिचं तिलाच हसायला आलं. तिने बाहेर येऊन भामाबाईला चहा आणायला सांगितला. तिचा चहा संपला आणि सिस्टरने आत येऊन सांगितलं, डॉक्टर, अहो त्या 8 नंबरच्या पेशंटनी सारखं घरी जाऊ का म्हणून तगादा लावलाय. सिस्टरचं वाक्य पुरं व्हायच्या आतच मिसेस सुखात्मे आत घुसल्या. डॉक्टर, आय एम व्हेरी सॉरी. तुम्हाला पुन्हा पुन्हा येऊन त्रास देते. पण काय झालं माहितीये का, काल श्रीलेखाला एकदम चक्कर आली. त्याआधी 2-4 दिवस ती उलट्याने हैराण होती आणि त्यामुळे म्हटलं की ऍडमिटच करावं. बरी आहे ना आता ती? आज डिस्चार्ज मिळेल ना? मिसेस सुखात्मे खूपच अस्वस्थ झालेल्या दिसत होत्या. मला असं वाटतंय की तुम्ही आज संध्याकाळी डिस्चार्ज घ्यावा. एकतर तोवर तिचे सगळे रिपोर्ट्स येतील. त्यावरून तिला कोणत्या औषधांची आवश्यकता आहे हे कळेल. आणि शिवाय तुम्ही आलात तळेगावहून, तेव्हा परत त्रास झाला तर तुम्हाला एवढ्या लांबून धावाधाव करायला नको. तिलाही आजचा दिवस पूर्ण विश्रांती मिळेल. 2 दिवसांपूर्वी स्पॉटिंग झालं असं ती म्हणाली होती. तेव्हा घरी जाण्याची एवढी घाई कशासाठी? विदुलाने समजावून सांगितलं. विदुलाच्या शब्दांनी त्यांची अस्वस्थता अजून वाढल्याचं जाणवलं. त्या क्षणभर घुटमळल्या. शेवटी औंढा गिळून बोलायला लागल्या. त्याचं काय आहे डॉक्टर? श्रीलेखा उलट्यानी हैराण झाली तेव्हा फूड पॉयझनिंग झालं असावं असं घरी सांगून तिला आम्ही घेऊन आलोय. घर पाहुण्यांनी भरलंय, असं म्हणून त्या क्षणभर थबकल्या. सांगू का, मला तुम्हाला सांगायला खूप ऑकवर्ड होत आहे. पण तुमच्यापासून कसं लपवणार? श्रीलेखाचं आहे उद्या लग्न आणि आज संध्याकाळी आहे सीमान पूजन. तेव्हा विदुला अवाक होऊन पाहत राहिली. बाई चांगली घरंदाज दिसत होती. तुमच्यापासून काहीच लपवायचं नाहीये डॉक्टर. श्रीलेखाचं आणि पंकजचं लग्न ठरून 5 वर्ष झालीत. तो आमच्या समोरच राहतो. उद्यावर लग्न आलं आणि 4 दिवस आधी हा घोटाळा झाल्याचं लक्षात आलं. दोघंही अगदी भांबावून गेली हो. त्यातच या उलट्या सुरू झाल्या. अहो, त्यामुळे तिला इतका थकवा आला की म्हणून मी तिला इथे घेऊन आले. पंकजला मी आता बोलावून घेतलाय.
मला वाटतंय की तुम्ही शक्यतो लवकर आम्हाला डिस्चार्ज द्यावा. विदुला काही न बोलता त्यांच्या पाठोपाठ खोलीत गेली. श्रीलेखा आणि पंकज कॉफी बिस्किट घेत होते. कसं वाटतंय? विदुराने विचारलं. एकदम छान. सलाईन नंतर जादू केल्यासारखी ताकद भरून आली. नॉशियाही कमी झालाय. विदुराने तिला तपासलं. तपासताना तिचे मेहंदीने रंगलेले हात नजरेत भरत होते आणि विदुराने तिला घरी जायची परवानगी दिली. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. पंकज पुढे होत म्हणाला. पण डॉक्टर, लेखा उद्याच्या दिवस उभी राहू शकेल ना? म्हणजे काही इंजेक्शन वगैरे जर घ्यायला हवं असलं तर आम्ही देऊ आणून, पण उद्याचा दिवस पार पडायला हवा. हे बोलतानाही तो खूप संकोचला होता. ती ठीक आहे आता, पण तिला शक्य तितकी विश्रांती घेऊ दे. ओके? डॉक्टर, अहो सिस्टर सांगत होत्या की ऑगस्टमध्ये तुम्ही इथे नाही आहात म्हणून. श्रीलेखाने विचारलं. हो हो, एका कॉन्फरन्ससाठी मी जिनिवाला जाणार आहे आणि त्याला जोडून आम्ही युरोप टूर करणार आहोत. तेव्हा 30 जुलै ते 22 ऑगस्ट मी काही इथे नाहीये. डॉक्टर, त्यापूर्वी तुमची अपॉइंटमेंट मिळेल ना? श्रीलेखाने विचारलं. विदुलाने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तिने मान खाली घातली तशी पंकज म्हणाला. डॉक्टर, आम्हाला हे मूल काही परवडण्यासारखं नाहीये. अजून माझा व्यवसाय सेटल झालेला नाही. तेव्हा मी आणि श्रीलेखाने ठरवलंय, ठीक आहे ठीक आहे, शक्य असेल तर 28 जुलै पूर्वीची अपॉइंटमेंट घ्या. डॉक्टर, आम्ही 20 तारखेच्या आसपासची अपॉइंटमेंट घेऊन येऊ. श्रीलेखा घाईघाईने म्हणाली. विदुराने मान हलवली. खरं तर त्यांनी परत तिच्याकडे यावं असं तिला अजिबात वाटत नव्हतं. एवढी शिकलेली मुलं अशी कशी निष्काळजी वागतात? तिच्या मनात आलं. आई पण सांगते की 5 वर्ष झाली लग्न ठरून. हे काय कारण आहे अशी चूक करायला? प्रेम, लग्न, गर्भपात सगळंच त्यांना पोरकेळ वाटतंय. गर्भपात हा जरी कायदेशीर असला तरी प्रत्येक वेळी आपण एका जीवाची हत्या करतोय ही भावना आपल्या मनात येतेच. एक डॉक्टर या नात्याने त्यामुळे विचलित व्हायला होत नाही आणि होऊन चालणारही नाही. पण बरं तर नक्कीच वाटत नाही. आणि ही पोर आपल्या पहिल्या प्रेमाचा असा सरळ सरळ बळी देते. या घटनेला 8-10 दिवस उलटले. एक दिवस श्रीलेखा आणि पंकज अपॉइंटमेंट घेऊन आले. विदुलाने श्रीलेखाला तपासलं. दिवस जाऊन 2 महिने झाले होते. गर्भपात करण्यात वैद्यकीय दृष्ट्या काही धोका नव्हता. तरीही मूल वाढवणं त्यांना अगदीच अशक्य नसेल तर त्यांनी या गोष्टीचा फेरविचार करावा असा सल्ला तिने देऊन पाहिला. पण यावर दोघांनी डोळ्यात पाणी आणलं. त्यांच्या आर्थिक अडचणी, घरात बाळाला बघणारं कोणी नाही वगैरे ऐकवायला सुरुवात केली. विदुलाने फार काही ताणलं नाही आणि त्यांना दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट दिली. दोघंही सज्ञान असल्यामुळे अजून कोणाला बोलवायची काही आवश्यकता नव्हती. त्यानंतर प्रवासाला निघण्यापूर्वी विदुलाचा शेवटचा आठवडा खूपच धावपळीचा गेला. पण परत ती आली ती चांगली ताजीतवानी होऊन. तिला आणि आनंदला म्हणजे तिच्या नवऱ्याला रोजच्या दिनक्रमातला बदल आवश्यकच होता. परत कामाला जुंपून घेण्यापूर्वी तिने आणि आनंदनी मिळून सरिता शरदकडे जाऊन यायचं ठरवलं. पण दोघांची एक वेळ काही जमेना. शेवटी एका दुपारी 4 ते 6 या वेळात काही काम नाही हे लक्षात येताच तिने सरिताला येत असल्याचं कळवलं. सरिता तिची शाळेपासूनची मैत्रीण. दार असीमने म्हणजे तिच्या मुलांनी उघडलेलं बघून तिला आश्चर्यच वाटलं. काय रे, कोर्टात नाही गेलास आज? अजून हनीमून संपला नाही वाटतं? तिने विचारलं. काहीतरी काय मावशी, आज जरा बरं नाही म्हणून गेलो नाही. पण आम्ही सगळे तुझ्यावर रागवलं होतं. तू एकटीच लग्नाला आली नाहीस म्हणून. आनंद काका तेवढा येऊन गेला. काय करणार रे, ऐन वेळी केस आली. नंतर येणार तर तुम्ही दोघं बंगलोरला पळाला होतात. नंतर आम्ही युरोपला. आज मुद्दाम वेळ काढून तुझ्या तेजस्वीला भेटायला आलीये. कुठे आहे ती? ती तिच्या मावशीकडे गेली. पण तू येणार हे कळल्यावर लगेच फोन लावलाय मी. ती येईल, एवढ्यातच येईल. वा वा, माझ्यामुळे छान निमित्त मिळालं हं, विदुला म्हणाली. तिचा आवाज ऐकून सरिता बाहेर आली. खूप दिवसांच्या साचलेल्या गप्पा चालू असताना शरद आले. हे काय, आज लवकर आलात? विदुलाने विचारलं. काय करणार, तू अशी सटी सामाशी उगवणार. काम काय रोजच आहे. तुझ्या नवऱ्याला भेटायचं असलं तर त्याच्या क्लिनिकवर तरी जाता येतं.
पण तुझ्या रिसेप्शनिस्टला अपॉइंटमेंट दे विचारलं, किती विचारणार? कितवा महिना? किंवा पहिली की दुसरी खेप? यावर दोघीही कळकळून हसल्या. हसता हसता सरिताचं लक्ष असीमकडे गेलं आणि ती एकदम काळजीच्या स्वरात म्हणाली, अरे असीम, अरे केळं काय खातोयस? सर्दी झाली ना तुला? आणि वर पाणी तरी पिऊ नकोस. सरिता, वाटेल त्या सूचना देऊ नकोस त्याला. लहान आहे का तू आता? शरद एकदम ओरडले. त्यांचं असं हे एकाएकी चिडणं विदुलाला नवीन होतं. दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरत ते म्हणाले, अगं विदुला, याचं लग्न झालंय आता, पण हिचं त्याला पंखाखाली घेऊन बसणं काही संपलेलं नाहीये. किती जपायचं? त्याला काही मर्यादा आहे का? याला म्हणे केशर उष्ण होतं आणि वेलदोडा थंड होतो. खुळचटपणा सगळा. उगीच अतिशयोक्ती करू नका, सरिता म्हणाली. तुमची असली आर्ग्युमेंट्स कोर्टात खपत असतील. घरी नाही मी ऐकून घेणार. त्याला सायनसचा एवढा त्रास होतोय तर काळजी नको घ्यायला. रात्रभर अस्वस्थ होता. तू गेली होतीस वाटतं बघायला. अरे काय चाललंय तुमचं दोघांचं? असीम अगदी कुक्कुलं बाळ असल्यासारखं भांडताय तुम्ही त्याच्यावरून. असल्यासारखं नाही, आहेच तो तसा. 3 मुलींच्या पाठीवर नवसा सायासानी झालेला वंशाचा दिवा. आईने आणि सरिताने त्याला एकदम बावळट करून टाकलाय. तुला एक एक गोष्ट सांगायला लागलो विदुला ना, तर तुझा विश्वास सुद्धा बसणार नाही. तुम्ही काहीही सांगा बाबा, पण आई म्हणते ते बरोबर आहे. बाहेर येत असीम म्हणाला, केळ्यानी माझी सर्दी नेहमीच वाढते. आता तर घसाही खवखवायला लागलाय. काळजी करत बसण्यापेक्षा मी आपला एरिथ्रोसिन गोळी घेऊन टाकू का ग मावशी? का आनंद काकाला जाऊन दाखवून येऊ? काही गुणाला दाखवायला नकोय. शरद त्याच्यावर खेकसले. 2 दिवस दम धर. सारखं कसलं डॉक्टरकडे जायचं? असीम, जरा तेजस्वीला फोन लाव. मावशी म्हणावं कधीची थांबलीये. विषय बदलत सरिता म्हणाली. लगेच लावतो. पडत्या फळाची आज्ञा घेतल्यागत असीम उठला. तो आत गेल्याची खात्री पटताच सरिता तावातावाने म्हणाली, मला तुम्हाला कधीपासून सांगायचंय की असीमचा तुम्ही असा 4 चौघात पाण उतारा करता ते मला अजिबात पसंत नाही. शरद म्हणाले, विदुला काही परकी व्यक्ती नाहीये. जन्मापासून पाहते त्याला. विदुलाचा सोडा, पण इतरांसमोर सुद्धा तुम्ही त्याला सारखं टोकत असता. पण त्यातून त्याने काहीतरी बोध घ्यावा की नाही? सतत स्वतःची कौतुक करून घ्यायची सवय लागली आहे त्याला. झडझडून काम करायला नको. मी सांगतो विदुला, हिच्या लाडाने पार बिघडलाय तो. बिघडायला काय झालंय? चांगला LLB झाला, LLM पूर्ण केलाय. त्यापेक्षा स्टेशनवर जाऊन हमाली केली असती तरी मला चाललं असतं. स्वतःच्या मनगटाच्या जोरावर 4 पैसे कमावले असते. काय वाटेल ते बोलू नका. नीट समजावून सांगा ना त्याला. काय समजावणार कप्पाळ? अजूनपर्यंत एक केस धडपणे चालवली नाहीये त्यांनी. अहो, केस चालवायची म्हणजे रात्र रात्र जागून नोट्स काढाव्या लागतात, कष्ट घ्यावे लागतात. हा आपला कधीतरी काहीतरी निमित्त काढून घरी पळतो आणि तू त्याला पाठीशी घालतेस. आता तूच सांग विदुला, सायनस सर्दी ही काय काम सोडून घरी बसण्याची कारण होऊ शकतात का? कसा हा स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करणार? बापाचा पांगुळगाडा कुठवर पुरणार आहे त्याला? हे ना एकदमच टोक गाठतात. पैशाला काही कमी आहे का आपल्याला? माझ्या असीमला कुसुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाहीये. साधा सरळ मुलगा. अगं प्रॅक्टिस मध्ये जम बसायला वेळ लागला तर चूल काढणार आहे आमची. जन्मभर जम बसला नाही तरी चूल अडणार नाही आपली. विदुलालाच नाही, सगळ्या जगाला माहितीये. बापजाद्यांच्या इस्टेटीची कौतुक तू नकोस सांगू. पण या मुलाला तू जे काही बावळट आणि भित्रट करून ठेवलंयस ना, ते त्याच्या बायकोला सहन नाही झालं तर मात्र उद्या पश्चातापाची वेळ येणार आहे. समजलं का? उगाच तिन्ही सांध्याला भलभल बोलू नका. नकळत सरिताचा स्वर कातर होत गेला. विदुला दिग्मूढ होऊन त्यांचा संवाद ऐकत होती. दोघंही तिला त्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करीत होते, पण तिला बोलण्याचा जराही अवसर मिळू देत नव्हते. हे सगळं असीमातून ऐकत असेल तर? त्या कल्पनेने ती अस्वस्थ झाली. ती काही बोलणार इतक्यात असीम घाईघाईने बाहेर आला. मावशी, तेजस्वी आली बरं का? मी बाल्कनीतनं पाहिलं. असं म्हणून तो घाईघाईने दार उघडायला पुढे झाला. तेजस्वी आत आली आणि तिला पाहून विदुला जागच्या जागी थिजल्यासारखी उभी राहिली. तेजस्वी ही दाराच्या चौकटीमध्ये थबकली. दुसऱ्याच क्षणी तिने विदुलाची नजर चुकवली
आणि ती असीम जवळ जाऊन उभी राहिली. तेजसी, ही माझी शाळेपासूनची मैत्रीण बरं का. आधीची विदुला घोष आणि आता डॉक्टर विदुला मराठे. सरिताने ओळख करून द्यायला सुरुवात केली. स्त्री रोग तज्ञ आहे. मी बोलले होते ना, गावात मोठं हॉस्पिटल आहे तिचं. पहिल्यापासून खूप हुशार. अगं बघत काय राहिलीस, नमस्कार कर ना, असीम म्हणाला. मग पुढे वाकून दोघांनी नमस्कार केला. आई नेहमी सांगायच्या की माझी बंगाली मैत्रीण आहे घोष म्हणून. असीमने सुद्धा तुम्ही आल्याचं सांगितलं म्हणून मुद्दाम बंगाली मिठाई घेऊन आले. डिशमध्ये घेऊन येते हं, तेजस्वी म्हणाली. अगदी लाघवी पोर आहे हो, सरिता म्हणाली. सरिता, हिचं माहेर? नागपूरकडलं. तळेगावला हिचं कोण असतं का? तळेगावला? छे छे, कोणी नाही. हिला बहीण भावंड? नाही, एक भाऊ आहे. आणखी एखादी बहीण वगैरे, जुळी वगैरे? छे ग, आमच्याकडून जुळ्याचं आहे तेवढं पुरं नाही का झालं? सरिताच्या दृष्टीने आपण फार असंबद्ध प्रश्न विचारतो आहोत या जाणीवेनी विदूला एकदम गप्प बसली. पण सरिताच्या गावीही नव्हतं. सुनेचं गुणवर्णन करण्यामध्ये ती गुंगली होती. तुला खोटं वाटेल विदूला, पण असीमसाठी आम्ही 50 मुली सहज पाहिल्या असतील. पण ही सांगून आली आणि 2 दिवसात लग्न पक्क झालं. पत्रिका वगैरे जुळून अगदी 36 गुण पत्रिका जमली आणि 8 दिवसात लग्नही झालं. पुढे चातुर्मास लागत होता ना. तेजस्वीने आणलेली मिठाई खाऊन आणि असीमला आणि तिला लग्नानिमित्त आणलेली भेटवस्तू देऊन विदूला बाहेर पडली. सरिताकडून विदूला बाहेर पडली, पण घरी न जाता तिने तडक रुग्णालय गाठलं. ती श्रीलेखा होती याबाबत तिच्या मनात जराही संदेह नव्हता. चेहरे लक्षात ठेवण्याबाबतची तिची स्मरणशक्ती फारच तल्लख होती, पण तरीही तिला खात्री करून घ्यायची होती. गेल्या गेल्या तिने श्रीलेखाचा केस पेपर काढला. ती पहिल्यांदा भरती झाल्याची तारीख होती 9 जुलै. 10 जुलैला तिला डिस्चार्ज मिळाला. असीमच्या लग्नाची तारीख होती 11 जुलै. तिने गर्भपात करून घेतल्याची नोंद होती 22 जुलै. मधल्या 8-10 दिवसात ती लग्न आणि असीम बरोबरचा हनीमून उरकून घेऊन पंकजमुळे राहिलेला गर्भ पाडून घ्यायला आलेली होती. तारखांमध्ये कुठेही गडबड घोटाळा नव्हता. तिचं डोकं भणभणायला लागलं. केस पेपरवर लिहिलेला तळेगावचा नंबर तिने फिरवला. हा नंबर अस्तित्वात नाही अशी रेकॉर्ड तिला ऐकायला मिळाली. तिच्याबरोबर आलेला पंकज तिचा वाग्दत्त वर नव्हताच. मग ती बाई तरी तिची आई होती का तिसरीच कोणी होती कुणास ठाऊक. या लेखाबाईंची लग्नाआधीची भानगड होती, त्याबद्दल तिने असीमला सांगितलं असेल? शक्यता कमीच. ठरवून केलेल्या लग्नात कोण मुलगा दिवस गेलेल्या बाईशी राजी खुशी लग्न करील? तिने कशी बशी श्रीलेखाची फाईल बंद केली आणि बाहेर खोळंबून बसलेले रुग्ण पाहायला सुरुवात केली. कन्सल्टिंग आवरून घरी येताना सुद्धा तिचे विचार श्रीलेखा भोवतीच फिरत होते. अजूनही तिचे पंकजशी संबंध असले तर मग असीम, शरद, सरिताला वेळीच सावध करायला हवं. पण तिने जर संबंध संपवले असतील तर? आपल्या सांगण्याने असीम तेजस्वीचा संसार उद्ध्वस्त होऊ शकण्याची शक्यता आहे. पण मग आता आपण काय करायला पाहिजे ते काही तिला कळत नव्हतं. घरी गेल्यावर तिने सगळा वृत्तांत नवऱ्याला म्हणजे आनंदला ऐकवला आणि ऐकून तोही चक्रावला. पत्रिका जुळवण्यासाठी केवढा वेळ देतात ही मंडळी, तेवढाच वेळ मुलीचं चालचलन चारित्र्य याची नीट चौकशी करण्यासाठी द्यायला नको? किती घाईघाईने लग्न उरकलं यांनी, आनंद म्हणाला. बघ ना, आणि ते सुद्धा तेजसी सारख्या मुलीशी. इतकं बेबंद आयुष्य जगलेली मुलगी असीम सारख्या सरळ मार्गी मुलाच्या नशिबी काय यावी? त्या दिवशीच तिचं दवाखान्यातलं वागणं पाहिल्यावर या मुलीला कुणी फसवलं असल्याची जराही शक्यता वाटत नाहीये. तिच्या निष्पाप आणि सुंदर चेहऱ्यामागे एवढं भयान वास्तव लपलंय याची सरिताला एवढीशी सुद्धा कल्पना नसणार आहे. आणि आता अशी कल्पना नसण्यातच त्या घरात हित आहे असं मला तरी वाटतंय, आनंद म्हणाला. आज तेजस्वीला झाल्या गोष्टीचा खरोखरच जर पश्चाताप झाला असेल आणि तिला नव्याने आयुष्य सुरू करायचं असेल तर तिला संधी मिळायलाच हवी नाही का?
आपल्या सांगण्यामुळे त्यांची दृष्टी गढूळ व्हायला नको. तिच्या सुदैवाने तिला अतिशय सात्विक आणि सज्जन अशी माणसं भेटली आहेत. त्यांना सांभाळून घेण्याची अक्कल तिच्याजवळ असली तरी खूप झालं ना. अरे, पण उद्या सरिताला कळलं की तेजस्वीचं प्रकरण मला माहित होतं आणि तरीही मी गप्प बसले, तर तिला काय वाटेल? हे बघ विदुला, इथे तू दोन गोष्टींचा घोटाळा करतेस. एक म्हणजे मेडिकल एथिक्सच्या दृष्टीने आपल्या पेशंट बद्दल मौन पाळणं, यात काहीही गैर नाही. त्यातून तुला ही वस्तुस्थिती लग्न झाल्यावर कळली. सरिता तुला काहीतरी विचारायला आली असती आणि मग तू गप्प बसली असतीस, तर मग ते बरोबर ठरलं नसतं. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये तू काही न बोलणं हे शहाणपणाचं ठरेल, असं मला तरी वाटतं. आनंदशी चर्चा केल्यावर सरिताला काहीही न सांगण्याचं विदुराने ठरवलं. तरीही तेजस्वीचा स्मार्टनेस, असीमचं बाळबोध वागणं आणि शरदचं त्याच्यावर चिडणं आणि सरिताचं असीमला पाठीशी घालणं आणि मुख्य म्हणजे शरद सरितामधला वितंडवाद, हे चित्र तिला अस्वस्थ करीत होतं. रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यानंतर सुद्धा सरिताचा भाबडा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून हालेना. सरिता आणि ती अगदी शाळेपासूनच्या मैत्रिणी. दोघींचा स्वभाव एकदम निराळा, आयुष्यक्रम वेगळा. सरिता पहिल्यापासून नाजूक साजूक, कमी बोलणारी, मागे मागे राहणारी आणि आपला मात्र प्रत्येक बाबतीत पुढाकार आणि बोलघेवडा स्वभाव. डॉक्टर व्हायची आपली महत्वाकांक्षा होती, तर सरिताला घर संसाराचीच मनापासून आवड होती. सरिता BA झाल्याबरोबर अप्पासाहेब पटवर्धनांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलासाठी तिला मागणी घातली. 20व्या वर्षी तिचं लग्न झालं. पटवर्धन घराण्याची विद्वत्ता, श्रीमंती, गोतावळा या सगळ्यांचं दडपण तिला सुरुवातीला वाटायचं. पण थोड्याच दिवसात तिने सगळ्यांशी जुळवून घेतलं. वर्षभरात सोनलचा जन्म झाला. त्यानंतर लगेचच देविका, मोनिका आपल्याला जुळं होणार आहे हे कळल्यावर ती मनातनं हबकली होती. यातला एक तरी मुलगा असावा म्हणून तिने देवाला साकडंही घातलं होतं. पण जुळ्या मुली झालेल्या पाहून तिच्याच नाही, तर तिच्या सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावरचा अपेक्षा भंग आपल्या नजरेतून काही सुटला नव्हता. पण सगळे सुशिक्षित होते, हळूहळू सावरले. निदान आपण तरी असं समजून चाललो. सरिता तर 3 मुलींमध्ये गुरफटून गेली होती. मुलाबाळांची तिला मनापासून आवड. आपला नीरज लहान असताना आपल्याला तिचा केवढा आधार वाटायचा. आनंदला आणि आपल्याला एकाच वेळी केस आली तर नीरजला ती हक्काने तिच्याकडे सोडता यायचं आणि शरद सुद्धा त्याचे मनापासून लाड करायचे. पुढे पुढे तर घर संसार, नोकरीतले व्यापताप यामध्ये शाळा महाविद्यालयापासूनचे मित्रमैत्रिणी आपोआप दुरावत गेले. शरद सरिताशी मात्र मैत्रीचे बंध अधिक घट्ट होत गेले. सरिता तर प्रत्येक लहान सहान गोष्टी आपल्याला येऊन सांगायची. सासऱ्यांची शिस्त, सासूबाईंचा वाढता देव भोळेपणा, मुलींचं कौतुक, सगळं काही आपल्यापाशी बोलायची. आणि आपल्यालाही तिचं असं समरसून संसार करणं मनापासून आवडायचं. क्रमशः